जानेवारी 22, 2022 रोजी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गन्नौर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय एका तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंद झाली, ज्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली। बेपत्ता झालेल्या तरुणीने नुकतेच एक प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि कॅनडातील एका मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेऊन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली होती। ती त्यावेळी कॅनडात अभ्यास करत होती आणि नुकतीच हरियाणात परतली होती। प्रकरण नोंद झाल्यानंतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला। महिनोंपर्यंत तपास चालला, पण पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही। 9 महिन्यांनंतर एक धक्कादायक सत्य समोर आले। तरुणी प्रेमात पडली होती, पण तिला प्रेमात फसवले गेले होते, ज्याची किंमत इतकी मोठी होती की कोणीही कल्पना करू शकत नाही। संपूर्ण प्रकरण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल आणि कदाचित प्रेम करण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल। या घटनेमागील कारण अत्यंत विचित्र होते। तर शेवटी या घटनेची संपूर्ण कथा काय होती, तरुणीचे खरोखर काय झाले आणि घटनेमागील कारण काय होते, चला या व्हिडिओमध्ये सर्व काही तपशीलवार जाणून घेऊया। या प्रकरणाबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवू शकाल। नमस्कार, मी विनय जाधव। तर चला घटना तपशीलवार पाहूया। 22 वर्षीय सान्वी पुनिया हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील बारान गावची रहिवासी होती। बालपणापासूनच सान्वी अभ्यासात अत्यंत हुशार होती। तथापि कॅनडाला जाण्यापूर्वी तिला एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार होती। या परीक्षेच्या तयारीसाठी सान्वी आपले घर सोडून सोनीपत जिल्ह्यातील गन्नौरमध्ये आपल्या काकीच्या घरी गेली, जेणेकरून ती तिथे चांगला अभ्यास करू शकेल। काकीच्या घरी राहून सान्वीने पूर्ण मनापासून अभ्यास सुरू केला, पण अभ्यासादरम्यान एक दिवस तिचे लक्ष शेजारी राहणाऱ्या एका मुलावर गेले। 1-2 दिवसात हे रोजचे झाले आणि दोघांची नजर मिळू लागली। हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। सान्वी ज्या मुलावर प्रेम करू लागली त्याचे नाव अनीश चोपडा होते। लवकरच सान्वी आणि अनीश एकमेकांवर अपार प्रेम करू लागले। या दरम्यान सान्वीच्या परीक्षेचा वेळ आला आणि तिने IELTS परीक्षा उत्तीर्ण केली। खरं तर अनेक देशांमध्ये, विशेषतः ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांची इंग्रजी प्रवीणता सिद्ध करण्यासाठी IELTS स्कोअरची आवश्यकता असते। त्यामुळे ती कॅनडाला जाण्याची पात्रता मिळवून शकली होती। सान्वीच्या या यशामुळे तिचे कुटुंब अत्यंत आनंदी झाले आणि तिच्या उपलब्धीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली, कारण तिने चांगली रँक मिळवली होती। नंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर 5 जानेवारी 2022 रोजी सान्वी अभ्यासासाठी कॅनडाला गेली। इथे जाऊन तिने बिझनेस मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला। कॅनडाला गेल्याच्या काही दिवसांनंतरच अनीशने सान्वीला फोनवर लवकर लग्नासाठी भारतात बोलवायला सुरुवात केली। अनीशच्या जिद्दीमुळे सान्वी केवळ 17 दिवसांनंतर म्हणजे जानेवारी 22, 2022 रोजी आपल्या कुटुंबाला न सांगता कॅनडावरून हरियाणात परतली। इकडे आल्यानंतर ती आपल्या प्रियकर अनीशला भेटली आणि दोघे चुपचाप जगाच्या नजरेतून लपून राहू लागले। त्यानंतर जानेवारी 29, 2022 रोजी सान्वीने गाझियाबादच्या आर्य समाज मंदिरात अनीशशी चुपचाप लग्न केले। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जानेवारी 30, 2022 रोजी सान्वी कोणालाही न सांगता पुन्हा कॅनडाला परतली आणि आपल्या अभ्यासावर लक्ष देऊ लागली। पुढील काही महिने सान्वी कॅनडात राहिली, पण तिच्या वर्तनात बदल दिसू लागला। जेव्हाही तिचे कुटुंब फोन करायचे, ती अनेकदा फोन कापायची किंवा बोलण्यापासून टाळाटाळ करायची। सान्वीला वडील नव्हते, म्हणून तिचे कुटुंब तिची काळजी घ्यायचे। एप्रिलपर्यंत हा सिलसिला चालू राहिला। एप्रिलच्या शेवटी परिस्थिती अशी झाली की सान्वीने आपल्या कुटुंबाचे आणि जवळच्या नातेवाईकांचे फोन उचलणे बंद केले आणि अनेक लोकांना ब्लॉक केले। त्यामुळे तिचे कुटुंब सान्वीशी संपर्क साधू शकत नव्हते। अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा सान्वीचा कोणताही पत्ता लागला नाही, जेव्हा तिच्या आईने तिला कॉल केला, तर तिने आखरी वेळा म्हटले होते की मी इंडियामध्येच आली आहे आणि ते तिच्या मैत्रिणीकडे थांबली आहे। आणि सान्वीने म्हटले की तिला घरी यायला 3 ते 4 दिवस लागेल। पण 1 हफ्ता झाला, तिचा काहीच पत्ता नाही होता। तिचा फोन पण बंद दाखवत होता। तेव्हा तिच्या काकीने गन्नौर पोलीस ठाण्यात जाऊन सान्वीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली। या तक्रारीत काकीने आपल्या शेजारी अनीशवर सान्वीच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला, कारण फक्त 2 वर्ष झाले तो त्यांच्या शेजारी राहायला आला होता आणि तो पण काही महिन्यांपासून घरी कमी राहायचा आणि आता तर त्याचा घराला ताला आहे। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, पण तपासाची गती इतकी मंद होती की सान्वीचे कुटुंब हरियाणाच्या मुख्यमंत्री आणि नंतर गृहमंत्र्यांपर्यंत मदतीसाठी विनंती करू लागले। तमाम प्रयत्नांनंतरही अनीशचा कोणताही सुराग मिळत नव्हता। तरीही पोलिसांनी हार मानली नाही आणि आपले प्रयत्न चालू ठेवले। त्या दरम्यान पोलिसांना बातमी मिळाली की अनीश उत्तर प्रदेशात आहे। या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि 2 एप्रिल 2023 रोजी अनीशला अटक केली। अटकेनंतर अनीशला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले। चौकशी सुरू झाली आणि सुरुवातीला अनीशने सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून स्वतःला निर्दोष ठरवले। त्याने दावा केला की सान्वीचे कुटुंब त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण पोलिसांनी अनीशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि कठोर चौकशी सुरू केली। शेवटी अनीश तुटला
आणि एक धक्कादायक सत्य समोर आले. अनिशने सांगितले की त्याची पहिली भेट सान्वीशी तेव्हा झाली होती जेव्हा ती अभ्यासासाठी आपल्या काकीच्या घरी आली होती. अनिश सान्वीच्या काकीच्या घरी दूध पोचवायला जायचा. काकीनेच सान्वी आणि अनिशची ओळख करून दिली होती आणि दोघांनी एकमेकांना भाऊ बहिणीसारखे मानले होते. रक्षाबंधनाच्या वेळी सान्वीने अनिशला राखी देखील बांधली होती. पण हे पवित्र नाते जास्त दिवस टिकले नाही आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनिशने पोलिसांना सांगितले की त्याने एप्रिलमध्ये सान्वीला जबरदस्तीने कॅनडावरून भारतात बोलावले आणि दोघे एकत्र राहू लागले. सान्वीने आपल्या कुटुंबाला याबद्दल काहीही सांगितले नाही, त्यामुळे ती आपल्या कुटुंबाशी बोलण्यापासून टाळू लागली आणि अनेक नातेवाईकांना ब्लॉक केले. अनिशच्या बयानानुसार दोघे अनेक महिने लपून एकत्र राहिले आणि वेळोवेळी जागा बदलत राहिले. सुरुवातीला त्यांच्यात खोल प्रेम होते, पण हळूहळू त्यांच्या नात्यात कडवटपणा सुरू झाला. हे कडवटपणा इतके वाढले की दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. जून 29, 2022 रोजी जेव्हा अनिश सान्वीला आपल्या गाडीत घेऊन जंजारा भागातील एका फार्म हाऊसला जात होता, तेव्हा गाडीतच त्यांचे तीव्र वाद सुरू झाले. रागाच्या भरात अनिशने आपल्या गाडीतील बंदूक काढली आणि एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवून सान्वीच्या डोक्यात 2 गोळ्या झाडल्या. अनिशने सांगितले की गोळी मारल्यानंतर त्याने सान्वीचा मृतदेह गाडीत ठेवला आणि तो झाकला. त्याला समजत नव्हते की मृतदेह कुठे लपवावा. त्याने मृतदेह गाडीत लपवून आपल्या फार्म हाऊसला नेला आणि तिथे गाडी पार्किंगमध्ये झाकून ठेवली. दुसऱ्या दिवशी अनिशने काही मजुरांना बोलावून आपल्या फार्म हाऊसमध्ये 10 फूट खोल खड्डा खोदला. जेव्हा मजुरांनी खड्ड्याचे कारण विचारले तेव्हा अनिशने त्यांना फक्त काम करून जाण्यास सांगितले. मजूर गेल्यानंतर अनिशने काळजीपूर्वक मृतदेह खड्ड्यात टाकून पुरला. त्याने हा गुन्हा इतक्या नीटपणे केला की कोणालाही त्याच्या गुन्ह्याची माहिती झाली नाही आणि पुढील काही महिने तो कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगत राहिला. अनिशच्या या कबुलीस बाबाने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या सांगण्यानुसार गुन्हे शाखेच्या टीमने अनिशच्या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि मजुरांच्या मदतीने खड्डा खोदला. सुमारे 10 फूट खोदकाम केल्यानंतर पोलिसांना सान्वीचा सांगाडा सापडला. सांगाडा न्यायवैद्यक तपासासाठी पाठवण्यात आला. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले. 22 वर्षीय सान्वी ज्या 32 वर्षीय अनिशच्या प्रेमात पडली होती, तो आधीपासूनच विवाहित होता आणि त्याची 2 मुले देखील होती. पण कदाचित ही गोष्ट सान्वीला माहीत नव्हती. अनिशच्या कबुलीस बाबानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि पोलीस पक्के पुरावे गोळा करण्यात गुंतली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर पोलीस अनिशच्या दिलेल्या माहितीच्या आधारे त्या बंदुकीला शोधून काढण्यात यशस्वी झाली, ज्यातून सान्वीची हत्या केली गेली होती. न्यायवैद्यक तपासात हे देखील कळले की बंदुकीतून झाडलेली गोळी अजूनही सान्वीच्या कवटीत होती. आता प्रश्न असा उठतो की जेव्हा अनिश सान्वीवर इतके प्रेम करत होता, तर असे काय झाले की त्याने सान्वीचा जीव घेतला? अनिशने पोलिसांना सांगितले की तो आपल्या विवाहित जीवनाशी खुश नव्हता. तो आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊ इच्छित होता आणि कोणत्याही परिस्थितीत कॅनडाला जाऊन विदेश फिरण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता. पण त्याला कॅनडाला जाण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता. तेव्हाच त्याची भेट सान्वीशी झाली. जेव्हा त्याला कळले की सान्वी अभ्यासासाठी कॅनडाला जात आहे, तेव्हा त्याने जाणून बुजून सान्वीशी जवळीक वाढवली आणि अशी योजना आखली की सान्वीबरोबर तो देखील कॅनडाला जाईल. सान्वीला माध्यम बनवून तो आपले विदेश जाण्याचे स्वप्न पूर्ण करेल. म्हणूनच जेव्हा सान्वी कॅनडाला गेली तेव्हा अनिशने तिला भारतात परत बोलावले आणि लग्न केले. त्याने लग्न कोर्टात नोंदवून देखील घेतले. पण जेव्हा सान्वीला कॅनडाचा कायमस्वरूपी व्हिसा मिळाला नाही, तेव्हा अनिशला वाटले की त्याचे कॅनडाला जाण्याचे स्वप्न भंग होणार आहे. याशिवाय जेव्हा सान्वी पुन्हा कॅनडावरून भारतात परतली, तेव्हा तिने पुन्हा कॅनडाला जाण्यास नकार दिला, कारण ती आता अनिश बरोबरच राहू इच्छित होती. यामुळे अनिशला भीती वाटली की जर सान्वी कॅनडाला गेली नाही तर त्याच्या सर्व गुप्त गोष्टी उघड होतील आणि त्याचे कॅनडाला जाण्याचे स्वप्न चकनाचूर होईल. त्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढू लागला. अनिश वारंवार सान्वीवर कॅनडाला परतण्याचा दबाव आणत होता, पण सान्वी कोणत्याही परिस्थितीत भारतात अनिश बरोबर राहू इच्छित होती. या गोष्टीमुळे त्यांचे नाते इतके खराब झाले की एक दिवस रागाच्या भरात अनिशने सान्वीला गोळी मारून हत्या केली आणि मृतदेह लपवला. अनिशने आपला गुन्हा लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण 9 महिन्यांनंतर त्याचा गुन्हा समोर आला. सध्या अनिशच्या विरुद्ध सान्वीची हत्या, पुरावे नष्ट करणे आणि फसवणुकीचे प्रकरण चालू आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनिशच्या विरुद्ध आधीही हरियाणातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांचं प्रकरण नोंद होते, पण तोपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. आता अनिश तुरुंगात आहे आणि शिक्षेच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. सान्वीच्या कुटुंबाने काही इतर लोकांवर देखील हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा आरोप केला आहे आणि पोलीस त्या आरोपांची देखील तपासणी करत आहेत. याशिवाय पक्के पुरावे गोळा केले जात आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल. तथापि अनिशला काय शिक्षा मिळेल हे न्यायालयच ठरवेल. पण तुमच्या मते जर आरोप सिद्ध झाले तर अनिशला कशी शिक्षा मिळावी? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.